ओम गम गणपतये नमः. भक्तांनो, जय गणेश. माघी गणेश जयंती ही अतिशय प्राचीन काळापासून साजरी केली जात आहे. पुराणांनुसार आणि धार्मिक परंपरेनुसार ही गणपती बाप्पांची वास्तविक जन्मतिथी मानली जाते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशांचा जन्म झाला असे गणेश पुराण, मुद्गल पुराण आणि स्कंद पुराणात उल्लेख आढळतात. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा ही परंपरा खूप जुनी आहे. सार्वजनिक गणेशोत्सव भाद्रपद महिन्यात सुरू झाला, पण माघी गणेश जयंती ही शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार गणेश जन्मदिन म्हणून ओळखली जाते. त्यामुळे अनेक साधक, संत आणि पारंपरिक घराणी माघी गणेश जयंतीला विशेष महत्त्व देतात. माघी गणेश जयंतीचे महत्त्व. गणपती बाप्पांचा जन्मदिन. माघी चतुर्थी ही गणेशांचा जन्मदिवस मानली जाते, म्हणून या दिवशी केलेली पूजा अधिक फलदायी मानली जाते. संकट निवारणासाठी श्रेष्ठ दिवस. या दिवशी गणेश पूजन केल्याने अडथळे, कर्ज, आजार, मानसिक ताण आणि नकारात्मकता दूर होते अशी श्रद्धा आहे. रवी योग आणि शुभ संयोग. बहुतेक वेळा माघी गणेश जयंतीला रवी योग किंवा इतर शुभ योग येतात. या योगात केलेली पूजा, संकल्प आणि दान विशेष फल देतात. मोक्ष व सिद्धीचा मार्ग. साधकांसाठी हा दिवस फार महत्त्वाचा आहे. गणेश उपासना केल्याने बुद्धी, विवेक आणि आत्मिक प्रगती होते असे मानले जाते. व्रत आणि उपासनेचे महत्त्व. माघी चतुर्थीचे व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात. संतती प्राप्ती, विवाह अडथळे दूर होणे आणि व्यवसायात स्थैर्य मिळते अशी श्रद्धा आहे. दुर्वा अर्पणाचे विशेष फल. या दिवशी 21 दुर्वा अर्पण करून गणपती मंत्रजप केल्यास गणेश कृपा लवकर प्राप्त होते असे सांगितले जाते. थोडक्यात सांगायचे तर भाद्रपदातील गणेशोत्सव हा उत्सवाचा आनंद आहे आणि माघी गणेश जयंती ही साधना, श्रद्धा आणि कृपेचा दिवस आहे.